छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यामध्ये आज अनेक वेगवेगळ्या घटना घडल्या। आज मराठवाडा गाजला तो बच्चू कडू यांच्या चक्का जाम आंदोलनामुळे। मराठवाड्यातल्या सर्वच जिल्ह्यात नव्हे तर सर्व तालुक्यात आणि मोठ्या मोठ्या गावांमध्ये सुद्धा बच्चू कडू यांचं चक्का जाम आंदोलन झालं। विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये चक्का जाम आंदोलनासाठी बच्चू कडू यांची प्रत्यक्ष उपस्थिती राहिली। खरं तर सकाळी 11 वाजता आंदोलनाची वेळ कार्यकर्त्यांना देण्यात आली होती। 12 वाजल्यापासून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी जमले होते। मात्र मध्यंतरी आलेला पाऊस आणि बच्चू कडू यांना प्रत्यक्ष आंदोलन ठिकाणी पोहोचण्यासाठी झालेला उशीर त्यामुळे बऱ्याचशा प्रमाणात कार्यकर्ते पांगले। सायंकाळी 4-4:30 वाजण्याच्या सुमारास बच्चू कडू हे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आणि प्रत्यक्ष आंदोलनाला सुरुवात झाली। या आंदोलनामध्ये एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी सहभाग घेतला होता। काँग्रेसचे बरेचसे पदाधिकारी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। सर्वात महत्त्वाची आणि उल्लेखनीय बाब म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभाग घेऊन चक्क बच्चू कडूच्या पायाचं पूजन केलं, त्यांचे पाय धुतले आणि त्यावरती पुष्प सुद्धा टाकले। ही एक महत्त्वाची घटना घडली। या पाठीमागचं कारण सांगण्यात आलं ते म्हणजे बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी पदयात्रा काढली होती। या पदयात्रेदरम्यान बच्चू कडू यांच्या पायाला फोड आले होते, त्यामुळे त्यांच्या पायाचं पूजन करण्यात आलं असं मनसेकडून सांगण्यात आलेलं आहे। सुरुवातीला क्रांती चौकामध्ये हे आंदोलन झालं, मात्र या आंदोलनासाठी परवानगी ही दूध डेअरी सिग्नल चौकामध्ये जिथे बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा आहे त्या ठिकाणी ही परवानगी मागण्यात आली होती। ती परवानगी नाकारून क्रांती चौकात आंदोलन करायला पोलिसांनी सांगितलं होतं। आंदोलनाची सुरुवात क्रांती चौकात झाली, मात्र बच्चू कडू आल्याच्या नंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याचं कारण देऊन बच्चू कडू हे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह दूध डेअरी सिग्नल बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याकडे निघाले। त्यावेळेला सगळा जालना रोड जो आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आला होता। तिथली रहदारी पोलिसांकडून थांबवण्यात आली होती आणि बच्चू कडू यांनी त्या ठिकाणी जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन सुद्धा केलेलं आहे। बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात मोठा संघर्ष केलेला आहे, त्यांच्याकडून आपल्याला नेहमीच प्रेरणा भेटते, म्हणून त्यांना आपण पुष्पहार अर्पण करतोय अशा स्वरूपाची प्रतिक्रिया सुद्धा बच्चू कडू यांनी केली। मात्र हा सगळा पुष्पहार अर्पण केल्याच्या नंतर पोलिसांनी नियमानुसार बच्चू कडू यांना ताब्यात घेतलं, पोलीस व्हॅनमध्ये त्यांना बसवलं। त्यावेळेला काहीही माहिती नसल्यामुळे बच्चू कडू यांचे कार्यकर्ते काही काळ आक्रमक सुद्धा झाले। त्यांनी पोलिसांची व्हॅन जी आहे ती रोखून धरली आणि त्या ठिकाणी गोंधळ घालायला सुरुवात केला। अगदी 2-4 मिनिटे थोडाफार गोंधळ झाला, त्यानंतर पोलिसांनी बच्चू कडू यांच्यासोबत मध्यस्थी केली। बच्चू कडूने आपल्या कार्यकर्त्याला बाजूला जायला सांगितलं आणि पोलिसांनी बच्चू कडू यांना ताब्यात घेऊन ते पोलीस ठाण्यामध्ये गेले। अशा पद्धतीने आजचा बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा हा जो होता तो या ठिकाणी आपल्याला शेवट झाल्याचं पाहायला मिळालं। मात्र बच्चू कडू यांचं हे आंदोलन शेतकऱ्यांची कर्जमाफी होईपर्यंत सुरू राहणार असल्याचं सांगितलंय। इतकंच नाही तर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती घणाघाती आरोप करताना हे रावण राज सुरू असल्याचा सुद्धा आरोप केला आहे। त्याचबरोबर माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा सुद्धा दिला पाहिजे अशी त्यांनी मागणी केलेली आहे। तर दुसऱ्या बाजूला या सगळ्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर आपण मंत्रालयात घुसू अशा स्वरूपात सुद्धा इशारा बच्चू कडू यांनी दिलेला आहे। मराठवाड्यामधली ही एक महत्त्वाची, मात्र आणखी एक दुसरी महत्त्वाची घटना मराठवाड्यात घडली ते म्हणजे ज्या छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना राष्ट्रवादीचे युवक प्रदेश अध्यक्षांकडून मारहाण झाली होती। ही मारहाण झाल्याच्या नंतर त्यांना अटक करावी अशी मागणी जी आहे ती छावाचे विजय घाडगे यांची होती, मात्र त्यांना अटक करण्यात आलेली नाही। त्यामुळे विजय घाडगे हे ॲम्ब्युलन्समधूनच अजित पवारांची भेट घेण्यासाठी हे मुंबईच्या दिशेनं निघालेले आहेत। अजित पवारांची आणि त्यांची भेट होईल का नाही माहीत नाही, मात्र या निमित्ताने त्यांनी या घटनेमध्ये जे गांभीर्य निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो मात्र उल्लेख आहे। यामध्ये ते त्यांनी थेट सुनील तटकरे यांच्यावर सगळ्या प्रकारात सुनील तटकरे होता असा विजय घाडगे आरोप आहे आणि राष्ट्रवादी युवकचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्यावरती जुजबी कारवाई करण्यात आलेली आहे। त्यांच्यावरती गंभीर कलम केली नाहीत, त्यांना अटक का केली नाही असा जाब सुद्धा ते अजित पवारांकडे विचारणार आहेत। त्यामुळे सुद्धा मराठवाडा आज चर्चेत राहिला। दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।